सध्या आपण चैतन्यनगरच्या रस्त्यावरती आहोत आणि बाजूला शिव मंदिर आहे उजव्या बाजूला। हाच रस्ता सरळ फॉलो केल्याच्या नंतर एक 5 मिनिटाच्या अंतरावर पहिला आपला जो टर्न घ्यायचा आहे मंदिरासाठीचा तो डावा टर्न येईल। हा रेल्वे डिव्हिजनचा सरळ रस्ता फॉलो करायचा आणि त्यानंतर मग जो पहिला सांगवीकडे जाणारा डावा टर्न आहे तो टर्न घेतल्यानंतर डाव्याच बाजूला आपल्याला सुझुकीचे शोरूम, नेक्साचे शोरूम, स्वागत लॉन्सच्या नंतर मग एक्झॅक्टली अपोजिटला आपलं लोकेशन आहे। हा आहे स्वागत लॉन्स आणि याच्याच एक्झॅक्टली अपोजिटला डाव्या बाजूला आपलं खाटू श्याम मंदिर आहे। नमस्कार मंडळी, तर आज आपण आलेलो आहोत त्याच लोकेशनला जिथे मी काल आले होते आणि तिथे मी माझा विठ्ठल रुक्मिणीचा लुक केला होता। आणि तुम्ही सगळ्यांनी मला विचारलं की नांदेडमध्ये ते लोकेशन कुठे आहे, तर मी आज परत एकदा आलेली आहे तुम्हाला त्या लोकेशनबद्दल माहिती सांगण्यासाठी। तर हे आहे ते मंदिर, श्री खाटू श्याम मंदिर। या मंदिराची स्थापना झालेली आहे 2003 मध्ये आणि विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम मध्ये होत असतात, जसे एकादशीला, द्वादशीला होम, अभिषेक, आरत्या, अनेक कार्यक्रम इथे चालू असतात। भंडाराचा पण सध्या कार्यक्रम आहे, सध्या जून महिना चालू आहे, जूनच्या शेवटी आलोत आपण आणि इथे भंडारा पण आहे, एक मिनी भंडारा म्हणून त्यांनी सांगितलेला आहे। सकाळी 9च्या नंतर तो चालू होतो। आहे तिथे मी काल सुंदर शूट केला होता। चला तर मग मी आता तुम्हाला मध्ये जे मंदिर आहेत ते दाखवते। मध्ये एक टोटल 7 मंदिर आहेत आणि श्रीकृष्णाचा एक मेन आहे गेला फ्रंट। तर चला आपण बघूयात आता। एकंदरीत इथे 7 देवांचे मंदिरं प्रस्थापित आहेत। एक सकाळचे 8:15 वाजलेले आहेत आणि आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो। सध्यामध्ये शृंगार चालू आहे देवाचा, त्यामुळे एक 9च्या नंतर तो पडदा उघडत असतो। तर तोपर्यंत मी तुम्हाला बाकी जे मंदिरे आहेत, देव आहेत ते दाखवते। एकदम सकाळी पहाटे मंदिरामध्ये पोहोचल्यामुळे एवढं जास्त मन प्रसन्न वातावरण तिथे होतं ना, मला हे सगळं काही अनुभवण्यासाठी बराच वेळ लागला, पण फायनली मी आज ते अनुभवलं आणि खूप छान वाटलं। हे त्यांचं राणी सतीदेवीचं मंदिर आहे आणि असेच मी तुम्हाला पुढचे एक 5-6 मंदिरं दाखवत जाईल। विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, इथेच मी काल माझा शूट केलेला एकादशी निमित्तचा, आषाढी एकादशी निमित्तचा। श्री बालाजी मंदिर, प्रत्येक मंदिराचं सुशोभीकरण अतिशय उत्कृष्टरित्या केलेले आहेत। हे गणपती बाप्पांचं मंदिर, श्री गणेशजी, जी सकाळची आरती होत असते एक 9:30 पावणे 10च्या दरम्यान, मी जे टाईम मेन्शन करेलच पुढे व्हिडिओमध्ये, त्या आरतीचीच इथे तयारी चालू आहे। बघू शकता तुम्ही पुजारीजी एकदम पंती वगैरे लावत आहेत। सगळं काही शृंगाराचं सामान, हे सगळं इथं एकदम प्रसन्न वातावरण होतं। आणि हे पुढचं हनुमानजीचं मंदिर, श्री सालासर हनुमानजी, आणि हे आता शेवटचं श्री रामदेवजी बाबांचं मंदिर। जर तुम्हाला इथे आरतीसाठी पार्टिसिपेशन करायचे असेल तर तुम्हाला त्यासाठीचे डिटेल्स या बोर्डांवरती मिळून जातील। प्रसाद किंवा जे काही त्यांचे प्राईज आहेत ते सगळं काही डिटेल्स या बोर्डावरती आहेत।
या सूचना फलकला, इथल्या बोर्ड्सला जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला मंदिराबद्दल आणखीन जास्त माहिती मिळण्यास सोपी जाईल, जर तुम्ही इथे आरतीसाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी विचार करत असाल तर. म्हणजे कुठल्या डेटला बुकिंग आहे, कुठल्या तारखेला ती तारीख रिकामी आहे आरतीसाठी, अशा पद्धतीची माहिती तुम्हाला या बोर्ड्सवर मिळून जाईल. पवित्र अशा अखंड ज्योतीकडून प्रेरणा घेऊन मी निर्मळ मनाने मंदिराला प्रदक्षिणा घालत होते. एवढं निरागस मनमोहक वातावरण तिथे होतं की पूर्ण जे काही आपल्या मनामधले विचलित असे विचार असतात ते एका बाजूला, आणि आपण आणि मंदिरामधली जे काही पॉझिटिव्ह ऊर्जा असते तीच आपल्यासोबत, असा माझा अनुभव आहे. आता सकाळचे 10 वाजत आहेत आणि या देवस्थानाचं मुख्य आकर्षण श्री खाटूश्यामजीचा दरबार आता उघडलेला आहे. बघू शकता आपण सगळेजण, मी जसं म्हणत होते मध्ये शृंगार चालू आहे, अतिशय सुंदर पद्धतीचा शृंगार आपल्या पुढे आहे. खूप छान इथे वाटत होतं मला. आत्ताच आरती झाली. आरतीनंतर खूप प्रसन्न वाटलं आणि मग नंतर यांचे होम यज्ञ चालू होते. तिथे जे काही आरतीला लोक येतात त्यांनी हे इथे करत होते होम यज्ञ. आणि मग यानंतर मी तिथे थोडा वेळ घालवला माझा, आणि नंतर प्रसादाकडे गेले होते. चांगल्या पद्धतीने आपले दर्शन झाल्यानंतर मंदिराबद्दलची विशेष माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण महाराजांकडे चाललो. दरवेळेस वेगवेगळ्या देवाची पूजा होते. भाद्रपद महिन्यामध्ये रामदेव बाबाची होते आणि सालासष्टी होते. चैत्र महिन्यामध्ये सालासष्टी होते. हनुमान जयंतीला आदिवासी होते. नवमीला सण 7 मंदिरच मध्ये. गणपतीला आता दर गणपतीला चहा पाणी संकष्टी येते ना, संकष्टी चहा पाण्याची व्यवस्था सकाळी तिथं ते सांगायचं. दुसरं काय तिथे खेळायची सोय आहे, राहायची आहे. किती पार्टी करू शकता तुम्ही, किती पार्टी करू शकता, जवळ मूल पाळू शकता. तुमचे ते काय म्हणतात ते लेडीज योगाचं असतं ना, शाळामध्ये हे प्रोग्राम तुम्ही करू शकता इथे स्वस्त दरामध्ये. भाडे पण तुम्हाला भेटतात. तुम्हाला इथे किचनची वगैरे व्यवस्था आहे, स्वयंपाकाची वगैरे व्यवस्था आहे. आपली 2-3 माणसांची व्यवस्था आहे. खायची वगैरे सगळं आहे. हॉल आहे मोठा, प्रशस्त हॉल आहे. सोय आम्ही सांगा सर का. ठीक आहे, धन्यवाद. काय लागलं सांगा तुम्ही. या ठिकाणी किटी पार्टी, शालांगटीचा कार्यक्रम, जावळं काढण्याचा कार्यक्रम, असे छोटेसे कार्यक्रम आपण या ओपन प्लेसमध्ये करू शकतो. अगदी महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीने. बाहेरच्या पेक्षा कमी खर्चामध्ये आपण इथे आपले प्रोग्राम्स करू शकतो.
परत इथे आरतीला आलो होतो, कारण तेव्हा मला मेन पडदा ओपन झाला नसल्यामुळे दर्शन घ्यायला भेटलं नव्हतं. तर आम्ही परत इथे आलो होतो, तर आरतीला थांबलो. आरती पूर्णपणे अनुभवली इथली कशी असते काय नाही. त्यानंतर इथे एक होम पण होता, जे की मी व्हिडिओमध्ये दाखवला. आणि आता आरती झाल्यानंतर मस्त खूप छान लापशीचा प्रसाद, एक केळीचा प्रसाद घेऊन आता आपण इथून निघत आहोत. अशाच पद्धतीने आपण खाटू श्याम मंदिराबद्दल पूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये. तुम्ही ब्लॉगच्या शेवटपर्यंत राहिल्यामुळे तुम्हाला हे मंदिर कधी चालू असतं, कधी बंद होतं, दर्शन आरतीची टायमिंग काय, दर्शनाची टायमिंग काय, हे सगळ्या टायमिंग तुम्हाला कळाल्याच असतील. जर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही त्याच टायमिंगमध्ये इथे आलात, मी इथे टाईम मेन्शन करते, त्या टाईममध्ये आलात तर तुम्हाला मंदिराचे दर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल. कारण जो मंदिराचा पडदा असतो देवाचा, तो विशिष्ट टायमिंगलाच ओपन होतो. कारण आता सध्याचे 8:30 वाजलेले आहेत आणि तो सध्या पडदा बंद आहे. तर त्यामुळे तुम्हाला एक 9च्या नंतर जे काही टायमिंग आहे ते मी इथे मेन्शन करेन. सो याच टायमिंगमध्ये तुम्ही इथे या, एकदा अवश्य नक्की भेट द्या. कारण मंदिराची स्वच्छता वगैरे तुम्ही सगळं बघू शकता. खूप सुंदर लोक पण आहेत तिथले. महाराज लोक जे आहेत ते मनाने खूप प्रेमळ आहेत. मी त्यांच्याशी बराच वेळ संवाद साधला, मंदिराची तुम्हाला सांगण्यासाठी माहिती जाणून घेतली. ह्या सगळ्यामुळे मला हे मंदिर खूप आणखी जास्त आवडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पण एकदा अवश्य नक्की एकदा भेट द्या, कारण इथे आल्यानंतर खूप छान मन प्रसन्न होत आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि अशाच माझ्या व्हिडिओला प्रेम देत चला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.